जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, हे युग हार्डवर्क करणाऱ्यांचं नाही, हे युग स्मार्ट वर्क करणाऱ्यांचं आहे. हे युग आहे फॉक्स माइंडसेट असणाऱ्यांचं. जर तुम्हाला आयुष्यात नुसती मेहनत करून थकायचं नसेल तर तुम्हाला कोल्हा बनावं लागेल. कोल्ह्यासारखे विचार ठेवावे लागतील, ज्याचा वापर करून तुम्ही सहज पुढे जाऊ शकता. पण ते सांगण्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. नंबर 1, कोल्हा बना. या जगात 2 प्रकारची लोक असतात. पहिलं म्हणजे एक साळींदर सारखे लोक असतात. हा प्राणी जेव्हा संकट येतो तेव्हा स्वतःला गोल गुंडाळून घेतो आणि आपल्या काट्यांचा चेंडू बनवतो. माणसामध्ये साळींदर सारखी लोक म्हणजे ती लोक बोलतात, मला सगळं माहित आहे, माझी हीच पद्धत बरोबर आहे, आणि या विचारातून ते कधीच बाहेर पडत नाहीत. ते बदल स्वीकारायला तयार नसतात. नंबर 2, कोल्हा. कोल्हा खूप चालाक असतो. मंडळी, कोल्ह्याला अनेक गोष्टी माहिती असतात. कोल्हा कधी एकाच प्लॅनवर अवलंबून राहत नसतो. एक रस्ता बंद झाला तर तो दुसरा रस्ता शोधतो. तो परिस्थितीनुसार स्वतःला बदलतो. आपण सुद्धा एकाच कौशल्यावर कधी अडकून पडू नये. नवीन नवीन गोष्टी शिकाव्यात. साळींदर बनून राहाल तर तुमच्यापेक्षा मोठा कोणीतरी येऊन तुम्हाला चिरडून निघून जाईल. आणि कोल्हा बनाल तर रस्ता बदलून जिंकत राहाल. नंबर 3, बदला नाही तर संपून जाल. तुम्ही जर नोकरी करत असाल, बिझनेस करत असाल तर स्वतःला विचारा, मी आज जे करतोय ते 5 वर्षांनी कामी येईल का? 5 वर्षांनी त्याचा मला उपयोग आहे का? आणि उत्तर नाही असेल तर आजच नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा. AI येत आहे, टेक्नॉलॉजी मध्ये बदल होत चाललाय, म्हणून जुन्या गोष्टींना चिकटून बसू नका. नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. नंबर 4, शत्रूच्या नियमावर खेळ खेळू नका. स्वतःचा नियम बनवा. मग कसं ते ऐका. तुमचा बिझनेस असेल किंवा नोकरी असेल, तिथं तुमच्यापेक्षा वरिष्ठ लोक तर असतीलच. तर तुम्ही त्यांच्या ताकदीच्या ठिकाणी लढू नका. तुम्ही तुमची ताकद ओळखा. जर तुमची ताकद बुद्धी असेल आणि समोरच्याची ताकद पैसा असेल तर तुम्ही पैशाने लढू नका. बुद्धीचा वापर करून आयडियाने स्पर्धा करा. म्हणून आत्ताच्या काळात हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क खूप महत्वाचं आहे. हार्डवर्क करणारा माणूस कधीही पुढे जात नाही. नंबर 5, स्वतःला पुढे न्यायचं असेल तर स्वतःला फक्त स्ट्रॉंग बनवू नका, तर स्वतःला स्मार्ट बनवा. कोल्ह्यासारखी बुद्धी शिका, कारण हे जग ताकदी पुढे झुकत नाही तर युक्ती पुढे झुकतं, आणि हिथंच खरा खेळ सुरू होतो. मंडळी, ताकद असणं महत्वाचं आहेच, पण ती ताकद कधी वापरायची, कुठं वापरायची हे ज्याला कळतं तोच पुढे जातो. सिंह रोज लढायला तयार असतो, पण प्रत्येक लढाई तो जिंकत नाही. आणि कोल्हा मात्र लढाई टाळतो पण खेळ जिंकतो. आणि हेच आयुष्याला लावून बघा. जे लोक नेहमी स्वतःला बरोबर आहे सिद्ध करण्याच्या मागे अडकलेले असतात ते कधीच पुढे जात नाहीत, आणि त्यांची एनर्जी युगो मध्ये खर्च होऊन जाते. पण जो फॉक्स माइंडसेट वाला माणूस असतो तो युगोला महत्व देत नाही, कारण त्याला जिंकायचं असतं, स्वतःला सिद्ध करायचं नसतं, हे लक्षात ठेवा. नंबर 6, भावनेतून घेतलेला निर्णय तात्पुरतं समाधान देतं, पण त्याची किंमत आयुष्यभर मोजावी लागते. पण बुद्धीने घेतलेला निर्णय सुरुवातीला कठीण जातो, पण तोच पुढे समाधान देतो. म्हणून कोल्हा कधी धावपळ करत नाही, तो प्लॅनिंग करतो. आणि लोक हिथंच चुकीचं पाऊल उचलतात. ते मेहनतीला सर्व काही मानतात, पण दिशा नसलेली मेहनत म्हणजे अंधारात धावण्यासारखी आहे. फॉक्स माइंडसेट तुम्हाला दिशा देतं. कुठं लक्ष द्यायचं, कुठं दुर्लक्ष द्यायचं, कुठं पूर्ण ताकद लावायची हे शिकवतं. नंबर 7, सर्वांसाठी चांगलं बनू नका. जो माणूस प्रत्येकाशी चांगलं बनण्याच्या नादामध्ये स्वतःसाठी काही चांगलं करूच शकत नाही. कोल्हा प्रत्येक प्राण्याशी मैत्री करत नाही, तो गरज ओळखतो. आयुष्याचं सुद्धा तसंच आहे. योग्य लोक, योग्य वेळ आणि योग्य निर्णय. म्हणूनच आजचं जग इनोसंट नाही तर इंटेलिजंट टेस्ट करतं. जो ही टेस्ट समजून घेतो तोच पुढे जातो. आणि इतर लोक फक्त म्हणत राहतात, मी मेहनत केली होती. मंडळी, एक गोष्ट आज मनात कोरून ठेवा. यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नाही, तर विचारांची पातळी बदलावी लागते. सिंहासारखी ताकद ठेवा, पण कोल्ह्यासारखी बुद्धी बनवा. भावनेने नाही तर बुद्धीने निर्णय घ्या. कारण जी लोक शांतपणे विचार करतात ती लोक योग्य वेळेची वाट बघतात, आणि संधी दिसतात संधीचा फायदा घेतात, आणि तेच खऱ्या अर्थाने पुढे जातात. म्हणून मंडळी, पुढे जायचं असेल तर फॉक्स माइंडसेट शिका आणि आयुष्यामध्ये प्रगती करा.